मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आदित्य ठाकरे यांच्या वरळी विभागामध्ये सर्वाधिक दुबार मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात सुमारे 7,000 दुबार मतदार आहेत। मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नव्हे तर तब्बल 103 वेळा नाव असलेले मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेलेली आहेत। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेलेली आहे। मात्र डुप्लिकेट मतदारांचं नाव किती वेळा वारंवार नोंदवलं याची कोणतीच माहिती प्रशासनाकडे नाही। दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन विशेष मोहीम हाती घेणार आहे। 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहीम राबवली जाईल। मुंबईतील यादीमध्ये दुबार तिबार मतदारांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय। 200 पेक्षा अधिक नावं असलेले 4,33,000 मतदार आहेत। 6,68,505 दुबार मतदारांची संख्या आहे। एल वॉर्डातील कुर्ला चांदिवली या साकीनाक्यामध्ये सर्वाधिक दुबार मतदार आहेत। एस वॉर्डातील भांडूप नाहूर विक्रोळी कांजूरबागमध्ये 69,500 दुबार मतदार आहेत। किशोरी पेडणेकरांच्या वॉर्डमध्ये 8,207 दुबार मतदार आहेत। स्नेहल आंबेकरांच्या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये 7,295 दुबार मतदार। आशिष चेंबूरकर यांच्या प्रभागामध्ये 7,095 दुबार मतदार। त्याच्या कुठेतरी इजा झाली असावी आणि जसं आता माणसाला अचानक अटॅक येतो ती जास्त शक्यता त्यांना वाटते। कुठलेही सिम्पटम्स नव्हते, सुंदर खेळतो आणि तुम्हाला CC कॅमेरे वगैरे मिळतीलच। त्यामुळे जसं मनुष्य प्राण्यामध्ये अचानक अटॅक आला म्हणजे चालता चालता माणूस पडतोय तसं आता प्राण्यांमध्ये पण सिम्पटम्स दिसायला लागले। त्यांनाही ते काळजीचं कारण झालंय।